त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. त्यांचा नियोजित दौरा हा फक्त शिर्डीचा होता आणि शिर्डीचा दौरा करून अचानक जे आहे ते मिरगाव त्यांनी गाठलेलं होतं. पण एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांचं सचिवालय असेल, गुप्तचर विभाग असेल, पोलिसांचा विभाग असेल, यांनी एकनाथ शिंदे साहेबांना ही माहिती का नाही दिली? कारण जून मध्ये जर गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यामध्ये कॅप्टन खरा जो आहे तो आरोपी आहे, त्यामध्ये एक व्यक्ती मयत झालेली आहे, तरी सुद्धा पोलिसांनी जे आहे ते पाठीशी घालण्याचं काम केलेलं होतं. आणि गुप्तचर विभागाला मग याचा सुगावा लागला नाही का? गुप्तचर विभाग असेल, मुख्यमंत्र्यांचं सचिवालय असेल, या सगळ्यांना किंवा आयपीएस अधिकाऱ्यांना खराचं वर्चस्व अजून वाढवायचं होतं, म्हणून ते मुख्यमंत्र्यांना तिथे घेऊन गेले का? आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिथं पूजा करण्यात आली का? या विकास दिवटेला न्याय मिळणं गरजेचं आहे. त्यावेळेला शिर्डी पोलीस स्टेशनला गुलाबराव पाटील म्हणून जे आहेत ते पीआय होते आणि तिथल्या भागाचे जे आयजी आहेत ते बीजी शेखर म्हणून होते. मग एवढे मोठे अधिकारी असून सुद्धा जे आहे ते चार्जशीट मध्ये खराचं नाव वगळलं जातं, मोबाईल रेकॉर्डिंग आहेत, त्याच्यानंतर सुसाईड नोट आहे, हे सगळे पुरावे असून सुद्धा फक्त विकास दिवटे हा गरीब कुटुंबातला असून त्याच्या भावानं तक्रार दिलेली आहे आणि हे गरीब कुटुंब आता पुढे काही करू शकणार नाही. यांना पुढे कुणी काही राजकारणी असतील किंवा आयपीएस आयएएस ऑफिसर असतील, हे सगळे खरातच्या पाठीमागे होते आणि म्हणूनच खरातला अटक केली गेली नाही. अटक जर त्याला 2022ला या प्रकरणात झाली असती तर आज 2026 पर्यंत शेकडो महिलांवर झालेले जे अत्याचार आहेत ते त्यावेळेलाच थांबले असते, त्यावेळेलाच त्याच्या जर मुसक्या आवळल्या असत्या तर निश्चितच मुख्यमंत्री तिथं गेले नसते. अनेक जे आहेत ते आपण बघितलं असेल की ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांचा 23 नोव्हेंबर 2022ला मिरगावला अचानक दौरा झाला, त्यावेळेला प्रोटोकॉलमध्ये अनेक मंत्री होते. मग त्यातले नगरचेही राधाकृष्ण विखे पाटील असतील, अनेक वेगवेगळे अधिकारी असतील, ह्या सगळ्यांना याची कल्पना होती ना, मग मुख्यमंत्र्यांच्या कानावर का घातलं नाही? मुख्यमंत्र्यांना हे का सांगण्यात आलं नाही? आणि खराचं वर्चस्व वाढवण्यासाठीच मग जे आहे ते मुख्यमंत्र्यांना तिथे घेऊन गेले का? आणि मुख्यमंत्री गेल्यानंतर तर त्याचं वर्चस्व इतकं वाढलं की त्याच्या विरोधात जे जे कोणी तक्रार करणार होतं, जे जे कोणी पुढे येणार होतं, त्यांनी मात्र कुठल्याही तक्रारी दिल्या नाहीत. कारण त्यावेळेला मग मंत्र्यांचे फोन यायचे, पोलिसांचे फोन यायचे, राजकीय नेत्यांचे फोन यायचे आणि दबाव आणला जायचा आणि धमकी आणल्या जायच्या.